नमस्कार मित्रांनो, मी किरण कोंडे. आजच्या छान छान गोष्टींमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. हम्पी सिरीजमधील हा आमचा दुसरा दिवस आहे आणि ह्या सिरीजमधला हा तिसरा ब्लॉग आहे. मागच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं की आम्ही हम्पीचे काही लोकल साईटसीन केले आणि संध्याकाळी आम्ही विरूपाक्षा टेम्पलजवळ फिरायला आलो. जर आधीचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की पहा. तर आम्ही विरूपाक्षा टेम्पलमध्ये आलो आणि पाया पडून झाल्यावर आम्ही असेच निवांत बसलो होतो खूप दिवसभर चालल्यामुळे. आणि अचानक आम्हाला काही वाद्यांचा आवाज ऐकायला आला. साऊथ इंडियन लोकांचे सिम्फनी वगैरे असतात ते सगळे वाजायला लागले आणि काही भटजी सुद्धा इकडून तिकडून खूप खूप घाईमध्ये कुठेतरी चालले असं आम्हाला जाणवलं. काही कार्यकर्ते पण कुठल्या तरी तयारी करत होते. तर मी 2-3 वर्ष आधी सुद्धा इकडे आलो होतो. तर तेव्हा पण संध्याकाळी काहीतरी छोटीशी पालखीसारखं ते फंक्शन असायचं संध्याकाळचा. सो मला पहिले वाटलं की तसंच काहीतरी चालू आहे, पण नंतर बघितलं तर इथे जरा आजची तयारी थोडीशी वेगळी होती. नंतर आम्ही बघितले की मंदिरमधील लक्ष्मी नावाची हत्ती सुद्धा तिला सुद्धा सजवली जात आहे. तेव्हा आम्ही ते बघायला गेलो आणि आम्हाला समजले की इकडे आज काहीतरी मोठा उत्सव आहे, त्याची तयारी सगळीकडे चालू आहे. पण भाषेची अडचण असल्यामुळे खूप लोकांनी संवाद साधायचा प्रयत्न केला, पण काही कुठे आम्हाला समजत नव्हते. शेवटी आम्ही मंदिरमधील एका भटजीला विचारलो. तेव्हा तो आम्हाला एवढं बोलला की फलपूजा सेरेमनी, शिवा पार्वती एंगेजमेंट. मग आम्ही ती सेरेमनीकडे बघत होतो. तेव्हाच आम्ही गुगल करण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण गुगलवर पण काही जास्त इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली. फक्त एवढे कळले की 3 दिवसाचा हा फेस्टिवल असतो, शिवा पार्वतीची एंगेजमेंट असते. काही लोकांशी विचारल्यानंतर आम्हाला एवढं कळलं की आजच्या दिवशी एक छोटी पालखी असते, ज्यामध्ये शंकराची प्रतिकृती बनवली असते. सिल्वर फेस असतो आणि मग सजवली लक्ष्मी हत्ती येते आणि त्या पालखीच्या पाया पडते आणि मग ती पालखी विरूपाक्षा टेम्पलच्या समोरचा रोड आहे तिथून मंदिर समोरील नंदीपर्यंत जाते आणि परत मंदिरामध्ये येते. लक्ष्मी आणि पालखीची पूर्ण गाभाऱ्याला प्रदक्षिणा झाल्यानंतर दोन्ही सुद्धा उत्तर बाजूला असलेल्या दरवाजाने त्यांना बाहेर नेण्यात आलं आणि बाहेरच्या बाजूला एक तलाव आहे मोठासा. तर आम्ही सुद्धा त्यांच्या पालखीच्या मागे मागे गेलो तर बघतो तर काय की सगळीकडे त्या तलावाच्या चारी बाजूला लोक जमा झालेले आणि सगळे त्या तलावाने बघत होते. आणि त्या तलावामध्ये एक होडीसारखं काहीतरी बनवलं होतं आणि पूर्ण त्याला सजवलं होतं आणि आतमध्ये काही मूर्त्या पण ठेवल्या होत्या. नंतर जेव्हा आम्ही इतरांना आजूबाजूच्या लोकांना विचारलं तेव्हा आम्हाला कळलं की आज या तलावामध्ये देवा आता जी मूर्तीची पालखीमधून जी मूर्ती घेऊन आलेल्या आहेत आणि त्या पालखीला त्या होडीमध्ये बसवलं जातं आणि इथे मोठ्या 5 फेऱ्या मारल्या जातात त्या तलावामध्ये आणि मग ते खूप पवित्र मानलं जातं आणि लोक त्या आम्ही बाहेर गेल्यावर बघितलं की विरूपाक्षा मंदिराच्या उत्तर बाजूला असलेल्या तलावाच्या चारही बाजूला सगळी लोक जमा झालेली आहेत आणि सगळेजण आपापली जागा अडवून तिकडे बसलेले आहेत आणि आम्हाला काहीच माहिती नव्हतं की काय चालू आहे. फक्त आम्ही गर्दी चालली तिकडे त्याच्या मागे मागे जात होतो. तर जेव्हा सगळे लोकांना तिकडे बसलेलं बघितलं तलावाच्या बाजूला आणि तलावामध्ये एक होडीसारखं काहीतरी बनवलं होतं आणि त्याला पुन्हा सगळ्या बाजूला सजवलं होतं आणि तलावामध्ये पण खूप सारी लाईटिंग मारली होती. तेव्हा आम्हाला असं अंदाज आला की त्या तलावामध्ये आज काहीतरी सेरेमनी आहे. सो आम्ही पण त्या तलावाच्या आजूबाजूला जिथे लोक बसलेले होते तिकडे जाऊन थोडीशी जागा ॲडजस्ट केली आणि
बसून गेलो. आणि लकीली बरोबर जिकडे त्या तलावामध्ये उतरायला पायऱ्या होत्या त्याच्या बाजूलाच आम्हाला जागा मिळाली. आणि नंतर कळलं की त्याच पायऱ्यांनी देव पण खाली उतरणार आहे. ट्राय नाही केले अजून मी हे ट्राय नाही केले ना तू एक्सपोर्टेड ती पालखी बरोबर त्या पायऱ्यांजवळ थांबवली गेली. आणि मग पालखीमधल्या मूर्तीला काही भटजी लोक खाली तलावामध्ये घेऊन गेले आणि त्या सजवलेल्या होडीमध्ये बसवण्यात आले. आणि मग थोडा वेळ कसं तरी पूजा त्यांनी केली आणि मग होडी पाण्यामध्ये लोटून दिली. जशी होडी पाण्यामध्ये लोटली आणि होडीवर असलेले भटजी लोक वलवायला लागले. जसं देवाची होडी तलावामध्ये पुढे लोटण्यात आली आणि भटजी वल्ली मारायला लागले तेवढ्यात चारी बाजूला भिंतींवर छोटी छोटी मुलं बसलेली होती. त्यांनी त्या तलावामध्ये उड्या मारायला चालू केली. मे बी काहीतरी असं समज असेल और अशी काहीतरी इथली श्रद्धा असेल की एकदा देव त्या पाण्यामध्ये गेले आणि आपण त्याच्यामध्ये आंघोळ केली की काहीतरी इथला देवाचे आशीर्वाद मिळत असतील व काहीतरी पवित्र असेल. खूप छोटी छोटी मुलं वरून वरून खूप उंच उंच वरून त्या तलावामध्ये उड्या मारत होती. पोलीस खूप साऱ्या शिट्ट्या सुद्धा वाजत होते पण पोरं कोणाला ऐकत नव्हती आणि ते बिंदास त्या पाण्यामध्ये पोहत होते आणि देवाच्या होडीच्या बाजूला फिरत होते. गावी आपण गणपती विसर्जन करतो ना.
देवाच्या होडीने पूर्ण त्या तलावामध्ये 5 प्रदक्षिणा मारल्या आणि नंतर पुन्हा जिथे आधी होडी होती त्या किनाऱ्यावर आणली गेली आणि मग पुन्हा देवाची काहीतरी छोटीशी पूजासारखं केली आणि देवाला पुन्हा पालखीकडे वरती आणण्यात आले. मग पालखीमध्ये बसल्यावर पुन्हा देवाची मूर्ती नीट ही पालखीमध्ये ठेवण्यात आली आणि मग पुन्हा एकदा पालखीला सुरुवात झाली. पुन्हा एकदा लक्ष्मी हत्ती पुढे पुढे चालत होती आणि त्याच्या मागे ती पालखी आणि त्याच्या मागे सगळे भाविक चालत होते आणि मग पूर्ण विरूपाक्षा टेम्पलच्या दुसऱ्या बाजूने पूर्ण फेरी मारून मग ती पालखी आतमध्ये गेली. मंदिराला पूर्ण पालखीची प्रदक्षिणा झाल्यानंतर लक्ष्मी हत्ती आणि ती पालखी दोन्ही मंदिरात घेऊन गेले. आम्हाला पण आतमध्ये अजून जायची इच्छा होती पण खूप उशीर झाला होता आणि ते रात्री हम्पीमध्ये खूप उशिरापर्यंत जास्त जेवणाचे ऑप्शन्स अवेलेबल नसतात. सो आम्ही मंदिरामध्ये गेलो नाही आणि तिथे ते निरोप येऊन आम्ही आमच्या होमस्टेमध्ये परत गेलो. तिसऱ्या दिवशी अजून एक मोठा फंक्शन असतो. त्या दिवशी शिवा पार्वतीची एंगेजमेंट होते आणि त्यांच्या लग्नाची तारीख ठरवली जाते. तर ते सुद्धा आम्ही रेकॉर्ड केलेले आहे. तर आमचा पुढचा व्लॉग नक्की बघा.